एक्सक्यूज मी मॅडम, मी मगाचपासून तुम्हाला बघतोय, तुम्ही काहीतरी टेन्शनमध्ये आहात काय? नाही. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. सांगितलं ना तुम्हाला एकदा, काही प्रॉब्लेम नाही म्हणून. माझा राग मी दुसऱ्यांवरती का काढू? ऐका ना. बोला, मी काय तुम्हाला मदत करू शकतो? सॉरी हां, मी जरा टेन्शनमध्येच होते. तुम्हाला जरा टाईम असला तर आपण बसून बोलूयात का? बोला. बसा ना. मला कोणच समजून घेत नाही. कोणच समजून घेत नाही म्हणजे? माझ्या घरचे. पण का? भांडणं झाली तो तुमच्या घरात? नाही, ते माझं लग्न ठरवतायत. कोण कोण आहे घरात तुमच्या? आमच्या घरात आम्ही दोघेच राहतो, मी आणि माझे वडील. मग तुम्हाला काही लग्न करायचं नाही का? तसं नाही, करायचं तर आहेच लग्न, पण एखाद्या अनोळख्या व्यक्तीबरोबर अख्खं आयुष्य कसं काढायचं? तुम्हाला राग येणार नसेल तर बोलू का? हा बोला ना. तुमचं काही प्रेम प्रकरण? नाही हो, तसं काहीच नाही आहे. ओके. बाय द वे, मी मदन शिंदे, मी समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतो. तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला अवश्य कळवा. मी नीलू जाधव, सातारमध्येच राहते. बरं, ठीक आहे. मी आता निघतो, टाईम झाला आहे, आता मला ऑफिसला जायची वेळ झाली. येऊ का? ओके बाय. ओके बाय. किती छान बोलतो हा, आणि दिसायला पण किती हँडसम आहे ना. खरंच. कोण आहे? नीलू जाधव इथेच राहतात का? हा, इथेच राहतात. आपण कोण? मी मदन शिंदे. हो का? काय करता आपण? मी ऐतिहासिक विषयात PhD केली आहे. इथंच या गावात कॉलेजला आलोय, एक आठवडा झालं. अच्छा, बरं. 8 दिवस झाले ते कामावर रुजू होऊन, तर मग तुमची ओळख कुठं झाली? अहो, मी मॉर्निंग वॉकला जातो ना. अच्छा, त्यावेळेला त्या भेटल्या होत्या तिथं मला. ओके. बाबा, अहो दारातच किती प्रश्न विचारताय त्यांना, आत तरी येऊ द्या. हो हो, माझं थोडं चुकलं. या या या, आतमध्ये या. तुमच्यात काय आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी विचारायची पद्धत नाही दिसत. अरे देवा, आज नेमकंच नळाला पाणी आलं नाही, आणि चहा करायचं म्हटलं की दूध संपलंय हो. बरं बाबा, मला उशीर होतोय, मी येते बरं का? हो हो, ये ये ये. चल, मी तुला जाता आता ऑफिसला सोडतो. येतेस ना? हो हो, चला. चल चल. हो. इथंच काम करतो. हो इथेच. कधी भेटाय? कशाला? परत असंच आपण कधी भेटू. बघूया कधी वेळ भेटला तर. हॅलो, कुठं आहे? नाही, जरा काम होतं, भेटायचं होतं. काय प्रत्यक्षातच भेटून बोलू ना. हो हो हो, मंदिराची तिथे. खूप वाट पाहावी लागली ना? नाही नाही, आत्ताच आली. बोल ना, काय बोलायचं होतं? कसं बोलू तेच कळत नाही. काही सिरियस आहे का? तसं म्हणता येत नाही, पण चोरी झाली. काय? चोरी झाली? कुठे आणि काय गेले चोरीला? तू पोलिसांना कळवलंस का? अगं,
पोलिसांना कळवायची काय गरज आहे? हृदयाची चोरी झाली माझ्या. म्हणजे मी समजले नाही. तू माझ्या हृदयाची चोरी केली. काय? जेव्हापासून मी तुला पाहिलंय ना, मला काही सुचत नाही. सारखा तुझाच विचार करत असतो मी. अरे पण माझ्या मनात तसलं काहीच नाही. खोटं बोलू नकोस. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम पाहिलंय मी, पण तुला फक्त व्यक्त करायचं नाही माझ्यासमोर. पण आय लव्ह यू नीलू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्याबरोबर तू लग्न करशील? मला काय बोलू काहीच सुचत नाही. नीलू, तू मला हो म्हणलीस ना, तर मी तुला आयुष्यभर सुखात ठेवेन. खरंच हो म्हण ना एकदा. आणि नाही म्हणले तर? तू उगाच माझी चेष्टा करत जाऊ नकोस बरं का. आत्ता सांगतो. काय म्हणणं आहे सांग तुझं. अगं सांग ना. अरे वा वा. ए पण तुला माझ्या बाबांना कन्व्हिन्स करावं लागेल ना. तर मी तुझ्या बाबांना भेटायला कधी येऊ? कधी म्हणजे? तू सांग ना. का आत्ताच येऊ असं म्हणायचं? हा का आत्ता येऊ? आता? हा बरं ठीक आहे, चल मग जाऊया. चला. दूर दूर राहून का बघावं तुला, सांग कसं मनातलं सांगावं तुला. अधीर झालो तुझ्या दिसण्याने, बेभान झालो तुझ्या हसण्याने. तू देना इशारा कधी ऐक ना, तू धागा धागा जरा जोडना. लाजला चेहरा कोजिरा रंग तू माझ्या स्वप्नातला आजवा तू जणू. चाहूल तुझी जराशी होता, काही मला ग दिसेना. डोळ्यातलं हे काजळ तुझ्या रात ही काग सरेना. धुन प्रेमाची का माझे काळ जाते का दिसते मला तुझ तू आता. तू देना इशारा कधी ऐक ना, तू धागा धागा जरा जोडना. अरे नीलू बेटा, आलीस का? हो बाबा. बाबा याला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. कोण आहे? अरे मदन, ये ना, ये आतमध्ये ये. बोल, काय बोलायचंय तुला? काय नाही बाबा, विषय लांबवण्यापेक्षा मी एकदम मुद्द्याच बोलतो. बर. बाबा, मला तुमच्या नीलूशी लग्न करायचं. असं होय? अरे पण त्या नीलूचं काय मत आहे? बाबा तो बोलतोय तो अगदी खरं आहे. हो का? पण ते आनंदात तर ठेवशील ना माझ्या पोरगीला? बाबा निश्चित तिला आनंदी ठेवीन. माझं काय आहे? चालेल, एखादा चांगला मुहूर्त बघूया आणि देऊयाला बार उडवून लग्नाचा. हो हो. पण लग्न धुमधडाक्यात नाही करायचं. हा अगं लग्न एकदाच होतं, मग करू की जोरात धुमधडाक्यात. काय हरकत आहे? तसं नाही रे. हम्म. लग्न आपण मंदिरात करू आणि जो खर्च वाचतोय तो आपण आपल्या संसाराला लावू. ठीक आहे, तू म्हणशील तसं, माझी काय हरकत नाही. चल. हॅलो राकेश. हा बोल दादा. अरे मी लग्न करतोय. काय कधी? येत्या रविवारी. हा. आता काय बोलतोस? काय कळवलं नाही काय नाही हा? बरं काय नाव काय वहिनीचं? अरे तिचं नाव नीलू जाधव आहे. हा.
अरे खूप गोड मुलगी आहे, छान आहे. काय नीलू जाधव? मग तर मला आलंच पाहिजे. हो हो येतो मी. हा चल. हा ये. हा हा चालतंय. बरं का, मी तुला नंतर फोन करू का? अरे त्या नीलूचे फोन येत आहेत, मिस कॉल पडले दोन. हा ठेव. ओके ओके. दादाचं नीलू प्रकरण खूपच पुढे गेलेलं दिसतंय. आता गप्प बसून चालणार नाही, काहीतरी केलंच पाहिजे. हॅलो मुकेश, हा एक काम कर. हॅलो नीलू, हॅलो मदन. कुठे आहेस तू? काय रडतेस तू? नाही ते मी आल्यावर सगळं सांगेन तुला, पण तू आधी लवकर तरी ये. कुठं? तुझ्या घरापाशी? बरं आलो आलो. थांब 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 थांब. ये लवकर ये. काय झालं रडायला तुला? अरे मदन, तो बघ ना, तो मुलगा रोज माझी छेड काढतो. तू जाऊन त्याला पहिल्यांदा जा विचार. अहो बघतोच मी. अरे का त्या नीलूला छोडतोय तू? हा ये ना. मदन, चांगलाच धडा शिकवलास तू त्याला. तर मी बघायच्या आत आपण इथून अरे काय एवढा घामाघूम झालायस का? मॅरेथॉन वगैरे दौडून आलास की काय? नीलू, तू तुझी काळजी घे, येतोच मी. अहो ते मंडळी केव्हा येणार आहे? अहो येणार आहे ती. हाय निघाली असतील आतापर्यंत. हाय येतील आता थोड्या वेळ. जरा लवकर बोलवा, मुहूर्त टळ चाललेला आहे. काही कळायला मार्ग नाही. हाय येतील काका येतील. काय राव, फोन पण लागत नाही. हा अहो काय झालं, लागला का फोन? अहो नाही हो, फोनच लागत नाहीये त्यांचा. थांबा काका जरा प्लीज, माझ्यासाठी जरा थांबा. अहो काय फोन सुद्धा लागत नाही राव. दोन तास झाल्यावर वाट बघतोय. मला वाटतं ते आता येतील. काका असं काय बोलू नका. अहो थांबा जरा, थोड्या वेळ थांबा. आपण येतच असतील ते इकडे. थांबा जरा. मी जातो. तुमच्यामुळे माझी खूप कामं रखडलेत. मला काय आता वेळ नाही, मी जातो. वैताग आला. किती वेळ वाट बघायची ह्या लोकांची, काही कळत नाही. घरी जाऊन बघतो. घरी तरी असेल ना, तो काहीतरी चौकशी करता येईल ना तिथं. चला. गेले कुठे? इथं राहायला होते, तिकडे गेले हो. तिथं तर कोणच राहत नाही. काय सांगताय? मी आहोत तिला अधूनमधून भेटायला यायचो. अहो इथून तिला ऑफिसला तिच्या ड्रॉप केलंय मी. बरंच वर्ष झालं हे घर बंद आहे.
कसं शक्य आहे? नाही नाही, तुम्ही काहीतरी खोटं सांगताय मला. एकटंच येत आहे, दरवाजापाशी थांबताय. गडबड आहे का माणूस? दरवाजा बंदच आहे. किती वर्ष झाली? खोटं सांगताय तुम्ही. आई शोधतो तिला. ओढतान या जीवाची संपेना, काळजाची साध वेडी ऐकना, रीत ही प्रेमाची का वेगळी, सांग किती सोसणार यातना, सुखलताना दिसे सावरावे मी कसे, धागे तुटले कसे सांगना, नाही थाराया जीवा आता, का फितूर झाली प्रीत ही, प्रीत ही, का रे दूर झाली वाट ही. नीलू जाधव कुठे आहे? अहो तुमच्या इथं काम करते ती. आमच्या इथं कोण काम करत? अहो मी तिला इथं स्वतः सोडायला येतो इथं. अहो तुम्ही गाडीवर बसून एकटंच बडबड करत येत आहे. तुम्ही डोक्यात जरा काही वेळे आहे का? अरे काय करावं राव, काय कळत नाही. बाई सुद्धा म्हणते वेळा झाला काय, हा सुद्धा म्हणतोय वेळा झाला काय. आता कुठं नीलूला शोधायची? विचार. कोण मुलगी वगैरे कोण नाही तर असं किती येतात आमच्याकडे मुली, असं काय कोण मुली वगैरे कोण नाही. अहो असं काय म्हणताय? मी बघा तिला इथं सोडायचं. सोडायचं पण इथं कोण नाही, मुलगी वगैरे कोण नाही. आम्हाला माहित नाही. आम्ही आमच्या गिऱ्हाईकाच्या भानगडीत असतो. अशी नाही निघू बरं, काही कळायला मार्ग नाही बा. कुठं कुठं शोधू तिला, काही कळत नाही. नीलू दादा काय झालं? काय एवढ्या टेन्शन मध्ये? कसं ते? अरे अरे तुझं लग्न होतं ना? अरे हो, पण नीलू कुठे गेली काहीच कळलं नाही. कुठं गेली म्हणजे? फोन. एक काम कर, बापरे, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. अरे हो रे दादा, मला कळतंय तू नाही जगू शकत तिच्याशिवाय. खूप मी प्रेम करतो तिच्यावर. मला का ती सोडून गेली मला काय कळत नाही. मला माहितीये तुझी नीलू कुठे आहे. नीलू कुठे माहितीये मग? काय चल नक्की चल चल, मला माहितीये तुझी नीलू कुठे. चल नाही दादा, ए दादा, ए एक मिनिट इकडे. बस इथं आलंस. पेशंट आहे, 2 मिनिटं बसा. रात्री काय जेवला नाही का? काय जेवणच जात नाही डॉक्टर. डॉक्टर 120/70 इज नॉर्मल रेंज. ओके, टेक पल्स. बरं मॅडम, धन्यवाद. चला नेक्स्ट. तू नीलू आहे का? हा चल तू चल. हा, बस तिथं बस. कुठे? हाय बस तिथं तू बस. हा बस इथे येणार नाही. बस ना दादा, तू 2 मिनिटं. डॉक्टर बस जरा डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतं. बरं. हा. अरे बस ना दादा, झोप खाली खाली झोप. टेक बीपी पल्स. अरे नीलू इथे येणार आहे ना? दादा 2 मिनिटं झोप ना खाली पण.
तू इथं कुठं आणलंय मला? हा तुला नेलो पाहिजे ना तुला? हो. आम्ही 2 मिनिटं थांब ना जरा. ते कोण आहे? हे मित्र आहेत माझे. झोपा झोपा शांत घे. बघू जरा डोळे उघडा. डोळे उघडा. बोट करा पुढं. अरे तू म्हणला होता निलूला आणतो. दादा अस्वस्थ होऊ नको. 2 मिनिटं थांब ना जरा. Pulse and अस्वस्थ oxygen is कशाला होतो? normal. BP is 11500. दादा जरा बाहेर बस. या. जरा बाहेर बस जरा 2 मिनिटं. तिथंच बस, जाऊ नको कुठं. इथंच बस इथं. हा. जाऊ नको कुठं. कधीपासून त्रास होतोय? डॉक्टर त्याचं काय आहे, माझा भाऊ लेखक आहे आणि त्याने एक अनपेक्षित म्हणून एक कथा लिहिली आहे. तर त्या कथेत नीलू जाधव, तिचे वडील, तो खून केलेला मुलगा, ते सगळे पात्र त्याने लिहून ठेवलेले आहेत. आणि त्या दिवशी दादाचा मला फोन आला की तो म्हणला की राकेश माझं लग्न ठरलंय. मग मी नाव वगैरे विचारलं त्या मुलीचं. त्यानं नाव सांगितलं नीलू जाधव. नीलू जाधव म्हणलं की माझ्या लक्षात लगेच आलं की त्यानं कथेत जे पात्र लिहिलं होतं त्या पात्राविषयी तो बोलतोय. मग हळूहळू माझ्या लक्षात येत गेलंय की तो पूर्णपणे त्या कथेत रंगून गेलाय. व्हिडिओ शूट केलेलं मी दाखवतो तुम्हाला. डेलिरियम, हॅल्युसिनेशन. दादा 2 मिनिटं बस ना तिथे. तो तिथं नीलू जाधवच्या घरी गेला. मग त्याला वाटतोय की तो त्याच्याशी बोलतोय, पण तो दरवाजाच्या इथंच थांबलाय. तो परत त्यानं प्रपोज मारले, ते मिठी वगैरे मारत असताना परत हे कामावर ज्या ठिकाणी ते नीलू कामाला जाते तसं त्याने लिहून ठेवलंय. त्या ठिकाणी तो नुसता एकटाच बडबडतोय तिथं. अशी घटना तिथं झालेली. मग नक्की डॉक्टर काय प्रकार आहे? कसं आहे, ते त्यांच्या एक आभासी दुनियेत आहेत. म्हणजे त्यांनी एक स्वतःभूतिक दुनिया तयार केली आहे की असं असू शकतं. म्हणजे जे प्रत्यक्षात आहे आणि जे काल्पनिक आहे 2 मिनिटं ह्याच्यातला फरक त्यांना कळतच नाहीये. असं त्याला एक सिम्पटम आहे, तो म्हणजे पॅरानॉइड शिझोफ्रेनिया नावाचा जो डिसीज आहे त्याचं हे लक्षण आहे. यापूर्वी त्यांना कधी असं झटका बिटका येणे किंवा डोक्यावरती लहानपणी कधी पडलेले वगैरे? नाही डॉक्टर, तसं तर काही झालेलंच नाहीये. कधीच नाही तसं झालं. See, this type of patient have sometimes mental frustration or any mental shock, then this will be happen. कसं आहे, काही पेशंट मध्ये कसं एखादा म्हणजे मानसिक धक्का त्यांना बसला असेल किंवा काही त्यांना असं अचानक एक मेंटल ट्रॉमा म्हणतो आपण, मानसिक आघात तसं जर झाला असेल तर त्याच्यामुळे अशा प्रकारचा त्यांना त्रास होऊ शकतो. पण मानसिक आघात जसं म्हणलं तर तसं तर त्याच्या आयुष्यात तर तसं काय झालेलंच नाहीये. म्हणजे जे आता हे घडलंय एवढंच फक्त. हा आधी कोणताच नाही. नाही त्या अगोदर काहीच नाही. रात्री झोपेत चावणे वगैरे काही? नाही तसलं काहीच नाही. म्हणजे आता 1 महिना झाला त्याच्यापासून मी लांब आहे, म्हणजे नोकरीनिमित्त मी बाहेर आहे. पण त्याच्या अगोदर तर काय तसलं काहीच नाही. मग आता जास्त करून कसं झालंय, तो आता घरात एकटाच असतो. त्यामुळे जास्तीत जास्त फोकस तो कथा लिहिण्यावरच करतो. त्यामुळे तो त्यात जास्त रंगत गेलाय. ते काल्पनिक दुनियेत. बरोबर. आता एक काम करा, त्यांना आत बोलवा. हा दादा एक मिनिट. हा तिथं बस आणि मॅडम काय म्हणतात तेवढं फक्त मॅडमचं उत्तर दे. हा बस तिथं. मॅडम जे काय विचारतात ना तेवढंच फक्त उत्तर दे त्यांना. तुमची नीलूची भेट कुठे झाली? मॉर्निंग वॉक मी करायला गेलो होतो तेव्हा. नीट बस दादा. मॉर्निंग वॉक करायला गेलो होतो तेव्हा. मग पुढे काय झालं? मग
मग तिची माझी ओळख झाली आणि ती मी तिच्या प्रेमात पडलो. अहो मी परत लग्नाची सुद्धा तिला मागणी घातली आणि माझ्यावर खूप प्रेम करायची होती आणि लग्न आम्ही करायला गेलो पण ती आलीच नाही हो. आलीच नाही. दादा रडू नको, नीट सांग ना मॅडम ना काय घडलंय ती ते. आली नाही. अहो ती फसवलं मला. ती कुठे गेली कोणाच ठाऊ. ते मी घरी सुद्धा गेलो होतो पण नाही. मला तिला शोधायला गेलं पाहिजे. मॅडम याला बाहेर आपण निघून शोधू सर. बस मॅडम हा यातून बरा होईल ना? हो, आपण त्यांना 100% बरं करण्याचा प्रयत्न करू. मी काही तुम्हाला मेडिसिन आणि टेस्ट लिहून देते, ते करूयात आणि आपण मग उपचार सुरू करूयात. चालतो. ओके, थँक्यू डॉक्टर. थँक्यू. चल दादा. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट केस मॅम. Yeah, it's very difficult, but we should try to give our 100%. कारण अशा पेशंटमध्ये कसं त्यांना बरं व्हायला टाइम लागतो आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांना थेरपी पण द्यावी लागेल जेणेकरून त्यांचं व्यवस्थित ट्रीटमेंट होईल. चला नेक्स्ट. अरे इथं निरू आली ना? हाय, बोलवतो नीलूला मी. 2 मिनिटं इथं बस. होय दादा, इथं बस. 2 मिनिटं बस इथं. अरे पाणी आणू का? नको, पाणी नको. अरे ती निरू कुठे आहे पण? आली ती नाही इथं. बोलवतो, 2 मिनिटं बस. मला एक सांग, तू मागं जे कथा लिहित होतास ती वही कुठे आहे? अरे तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, मी नीलूला शोधतोय. आणि तुझं काय आहे तेव्हा? अरे दादा, नीलू तर राहू दे साईडला. मला सांग वही कुठे आहे ती? असेल कपाटात. हा मग जाऊन घेऊन ये पटकन. आनंद प्लीज आनंद. हीच आहे ना? काय सांगायचं तुला? 2 मिनिटं. हीच कथा लिहित होतास ना, अनपेक्षित म्हणून? होय होय. आम्ही वाचायला सुरुवात कर. काय वाचायचं यात? ते कथा लिहिले ना, तू वाचायला सुरुवात कर. अरे मी आत्तापर्यंत घडलंय तेच आहे की रे. अरे दादा, जे घडले ते यात लिहिलेलं आहे. जे तू लिहून ठेवलेस ना ते स्वतःशी घडवून घेतोयस तू. म्हणजे तुला काय म्हणायचं? वर्तमान मध्ये न जगता तू या काल्पनिक कथेत जगत आलायस. जे पात्र आता मला सांगितलं नीलू आहे, जे वडील आहे, तू खून केलेला मुलगा आहे. हो आहे का नाही? हो. बर मला एक सांग. मला शेवटचं सांग. शेवटचं वाच कथेचा शेवट वाच. मदन मुलीचा हातात मागतो. मुलीचा हातातच मागतो. अरे हो, हे लग्नापर्यंत आहे बरोबर. हो. मग आलीच नाही नीलू ना तिथं परत. मग तू मला सांग, शेवट तू काय लिहिलंय इथं? तू आणि पुजारी म्हणजे मदन म्हणजे तू कॅरेक्टर स्वतःशी जुळून घेतलंय. मदन आणि पुजारी मंदिरात त्या मुलीचा म्हणजे नीलूची वाट बघत बसलाय. पुढे लिहिलेस का तू? लिहिलेस का पुढे? म्हणजे तुला काय म्हणायचंय? अरे दादा, ह्यात लिहिलंच नाहीये तर नीलू कशी येईल? तू यात लिहिलंय का नीलू मंदिरात तुला भेटायला आली, लग्न करायला तुझ्याशी आली? लिहिलंय का यात? म्हणजे ही कॅरेक्टर मला भास होतो या कॅरेक्टरचा. नाही तर काय? अरे म्हणजे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तसं म्हणायचं नाहीये दादा मला. डॉक्टर काय म्हणले की तुला एक आजार झालाय, पॅरानॉइड सायझोफ्रेनिक नावाचा एक आजार झालाय. बर. त्या आजारातून तू 100% नाही पण 90% बाहेर पडू शकतोस. जर तू स्वतःची मनस्थिती जर दाखवली तर बाहेर पडू शकतोस तू. अरे दादा, मी तुला हात जोडून विनंती करतोय. डॉक्टर म्हणले की तू 90% बरा होऊ शकतोस. देवाची कृपा झाली, तू मनस्थिती दाखवली, 100% तू बाहेर पडू शकतोस. वर्तमान मध्ये जग दादा.
कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. एक्सक्यूज मी, काय झालं? काय नाही आपलं सहज. तुम्ही हातवारे करून काहीतरी इशारे करत होता ना? काय नाही आपलं एनी प्रॉब्लेम? काही नाही हो, एका वाईट स्वप्नाची सुरुवात माझी इथूनच झाली होती. कोणतं स्वप्न? अहो असंच या बसा ना. अहो काय एक मी कथा लिहिली होती. त्या कथेत पात्र सत्य माझ्या आयुष्यात आली होती, प्रत्यक्षात आल्यागत वाटत होती मला. आणि मी त्यातच गुंतून गेलो. अरे बापरे, पुढं काय झालं? अहो त्या कथेत मी एवढा गुंतून गेलो की त्या मुलीच्या घरी जाणं, तिला प्रपोज करणं, तिच्या वडिलांना भेटणं इथपर्यंत मी गेलो होतो अगदी. माणसं तर तुम्हाला वेडे म्हणत असेल. अहो वेडा म्हणजे काय, मी त्या कथेला स्मरून मी प्रत्यक्षात लग्नासाठी ब्राह्मण सुद्धा आणला होता देवळात. तुमचा हात हातात द्यावं का? नाही तुम्ही प्रत्यक्षात आहात का नाही हे मला बघायचं होतं. का परत ते तसले स्वप्न.